नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूज मध्ये. आजच्या हेडलाईन्स कडे वळूया. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या तलावातील पाण्यात ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे मासे आणि कासवांसह इतर जलचर वारंवार मृत्युमुखी पडत होते. या समस्येचे गांभीर्य ओळखून सोलापूर महानगरपालिका आणि जलतज्ञांनी सखोल अभ्यास केला. अभ्यासानंतर तलावातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष एअरटेकर कारंजे बसवण्यात आली आहेत. या कारंज्यांमुळे पाण्यात हवा मिसळून ऑक्सिजन पातळी वाढली असून जलचरांना मोठा फायदा झाला आहे. महापालिकेने युद्ध पातळीवर 8 एअरटेकर कारंजे सुरू केल्याने तलावातील पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत झाली आहे. हे कारंजे केवळ उपयुक्त नाहीत तर अत्यंत मनमोहक आणि आकर्षकही आहेत. विशेषतः सायंकाळी रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात ही कारंजे अप्रतिम शोभा देतात. दिवसभर सुरू असलेल्या कारंज्यांमुळे उन्हाळ्यात भाविकांना सुखद गारवा मिळतो. यामुळे सिद्धेश्वर मंदिर आणि परिसराचे सौंदर्य लक्षणीय वाढ झाली आहे. आता केवळ दर्शनासाठी नव्हे तर या सुंदर कारंज्यांचे दर्शन घेण्यासाठी सोलापूरकर मोठ्या संख्येने सिद्धेश्वर मंदिराकडे येत आहेत. श्री सिद्धेश्वर देवस्थान तथा महानगरपालिकेच्या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच पर्यटनालाही चालना मिळाली आहे.